श्री स्वामी समर्थ. आज झाला होता मला उठायला उशीर आणि पोरांना द्यायचा होता डबा, तर मग काय करू म्हणून भोपळा होता घरामध्ये, तो घिसला आणि त्याच्यातच थोडं बेसन पीठ आणि थोडं ज्वारीचं पीठ आणि थोडं उपवासाचं पीठ आहे तेच कालवलं आणि थोडंसं पातळ करून डायरेक्ट म्हटलं आता धपाटे तरी कुठं थापत बसू, मग डायरेक्ट थोडं पातळ करून डायरेक्ट तव्यावर पसरवून थोडंसं थालीपीठगत केलं आणि पोरांना ते डब्याला दिलं. तर मी असं एवढं फास्ट केलं, पण मला वाटलं नाही एवढं छान होईल, पण खूप छान झालं होतं आणि पोरांनी खूप आवडीने खाल्लं. आणि ते झालं, मग पोरं गेल्यानंतर घरातले जुने भांडी सगळं उरकवलं आणि आलो होतो इथं जावा आम्ही सकाळ सकाळ माळा घालायला. तर आज आम्ही सगळे मिळून आलो. आई म्हणली चल मला पण बघायचं आहे तुमच्या इथं कसं करतात, एवढं गट काय आहेत आणि कुठे येते देवी, मी पण येते म्हणली. मग तिला घेऊन आले. तर ती आपली मन लावून बघत होती काय कसं आहे. तर माळा घालून झाल्या आणि घरी आलो तर आज म्हणलं 4-5 सवासणी तरी घालावात म्हणून हे भाज्या वगैरे चिरून मी घेतल्या. भेंडी, भोपळा आणि मिरची म्हणलं दह्यातली करावं. आणि मी करणार म्हणजे करतच होते, चूल पेटवली तुम्ही भाकरी वगैरे. तर ह्या आजी मला म्हटल्या, शेजारी राहतात आमच्या, ह्या आजी म्हणल्या मी करू का मदत, आवडेल का तुला. म्हणजे त्यांच्या रूपात मला देवी दिसल्यागतच नाही का, म्हणजे त्यांनी मला काही करू न दिलं नाही. मी सगळं चिराचिरी आणि हिरवी मिरची वाटून वगैरे दिली, त्यांनी सगळं पटापटा फोडणी वगैरे टाकलं आणि मला त्यांची खूप मदत झाली. आईने काय आणलं होतं बघा, तर आईने ज्वारीचं कट्टा केलं. एक उचलता येत नाही म्हणून 2 अर्धा करून आणलं होतं. तर ही ज्वारी बघा बाहेरकाटे गावरण आहे. मूग दिल्यात थोडंसं आणि उडीद. थंडीत आमच्या इथे ज्वारी आणि उडीद मिक्स करून भाकरी करतात, तिचं म्हणणं तसं खा म्हणून तिने थोडंसं आणले 2-3 किलो आणि भगर दिली. आणि आज मी घरीच कुंकू तयार केले. तर ते कसं बघा, चुन्याची बारकी पुडी घ्यायची तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आणि त्याच्यात थोडंसं अर्धा लिंबू पिळायचा आणि हळद घेऊन आपण ते मिश्रण त्याच्यामध्ये पूर्ण कालवून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून, पाणी नाही टाकलं, जास्त लिंबू टाकलं तरी चालतं, गर्द कलर येतो, नाही तर थोडंसं पाणी पण मिक्स करू शकता. तर अशा प्रकारे सगळं टाकून पूर्ण एकजीव करून घ्यायचं आणि शेवटी बघा पूर्ण एकजीव केल्यानंतर हा असा कलर येतो आणि आपलं कुंकू तयार होतं. आणि त्याचबरोबर असा कलर झाल्यानंतर त्याला सुगंध यावा म्हणून थोडंसं अष्टगंध आपल्याला थोडंसं घेऊन पाण्यात घालून ते पण त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर मी थोडं घरात आहे अष्टगंध, ते घेतला वल्ला आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकून ते मिक्स करून ते कुंकामध्ये ॲड करून घेतलं. तर खूप छान कलर आला होता. तर हे मी कुंकुमार्चन करायच्या वेळेला बनवते आणि ह्याचंच कुंकुमार्चन करते. तरी कुंकू बनवून मी आज कुंकुमार्चन पण केलं आहे. तर दुर्गा अष्टोत्तरात नामावली म्हणून किंवा कुठलेही तुम्ही देवीचे मंत्र म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तर मी पण असंच देवीचे नावं वगैरे घेऊन नामावली घेऊन मी श्रीसूक्तम आणि 99 मंत्र हे मंत्राचा उपयोग करून मी आज कुंकुमार्चन. देवीची सर्वात आवडती सेवा ही कुंकुमार्चन आहे. तर मी श्रीयंत्रावर करते, तर आपण सुपारीवर, देवीच्या टाकावर, कशावरही करू शकतो, तुम्हाला जसं वाटते तसं. देवीचा टाक असेल तर देवीचा टाक, नाही तर सुपारीला देवी म्हणून आपण त्याच्यावर कुंकुमार्चन करू शकतो. तर आई निघाली होती अचानकच, तर आईची ओटी वगैरे भरली आणि तिला साडी नको होती, बळबळ म्हटलं असू दे चांगलं असते, तू आली नवरत्नामध्ये देवीच्या रूपात, तरी ते बळजबरीने तिला दिली, नको म्हणत होते. आणि पाऊस येत होता आज, तरी तिला जायचंच होतं आणि बसची वाट बघायला आम्ही थांबलो. तेवढ्यात बस आली, तर तिला स्वारगेट बस लागत होती. तर आलो आम्ही आणि तिला बसमध्ये सोडवलं. तरी पण भीती वाटत होती, तिकडं पुराचं वातावरण तयार झालं होतं, पाऊस होता आणि तरी पण ती गेली. हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ.